माझे नाव दत्तात्रय सर्जेराव परमने, राहणार सोमवर्डी, तालुका जावली, जिल्हा सातारा. मी शेती करतो. माझी शेती 2 ते 2.5 एकर आहे. 20 वर्षापासून मी हा स्ट्रॉबेरी व्यवसाय करतो. स्ट्रॉबेरीचे मदर प्लॅन्ट कॅलिफोर्निया, फ्रान्सवरून येतात. त्याची आम्ही प्लॅन्ट बनवतो. प्लॅन्ट बनवल्यानंतर ते रोपं गुजरात, तुमचा हरियाणा इकडे ट्रान्सपोर्ट करतो. नंतर आम्ही 2-2.5 एकर आमची स्वतःची लागण करतो. लागणीपासून सरासरी 1.5 महिन्यानंतर माल चालू होतो आणि त्याचं बाहेर विक्रीसाठी आम्ही चेन्नई, हैदराबाद, बेंगलोर, मुंबई, पुणा ज्याप्रमाणे जिकडं मार्केट असेल तिकडं आम्ही माल पाठवतो. आणि हा व्यवसाय आमचा जवळजवळ जूनला चालू होतो. मदरपासून ते एप्रिल मेपर्यंत चालतो. याच्यापासून जर व्यवस्थित शेती केली, व्यवस्थित लक्ष दिलं, खत पाणी औषधे व्यवस्थित जर मारली गेली आणि तोडा व्यवस्थित केला तर भरपूर पैसे होतात. शेतकरी म्हणून कसं आहे, काय वेळेस विमान सेवा बंद झाली, मार्केटिंगला समजा चेन्नईला माल पाठवायचा तर मार्केटिंगला पाठवायला अडचण येते. शेतकऱ्याच्या मालाला व्यवस्थित व्यापारी दर देत नाहीत ना, त्यामुळे पाठवताना बी अडचण येते. ट्रान्सपोर्टची गव्हर्नमेंटनं विमान सेवा बंद केली किंवा काय कशावर वाहतुकीची काय अडचण आली तर की वाहतुकी वाचून शेतकऱ्यांचा माल व्यवस्थित जागेवर पोचत नाही. त्यामुळं शेतीमालाला व्यवस्थित माल सुद्धा मिळत नाही, आपलं दर मिळत नाही. हां, जावली, पाचगणी, महाबळेश्वर, वाई हा असा पूर्ण महाराष्ट्रात 1 नंबरला हवामान चांगलं असतं, चांगलं मोठ्या प्रमाणात पीक होते. तर शेतकरी भाव मिळत, उत्पन्न भरपूर आहे आणि ह्याला खर्च भरमसाठ खर्च आहे, त्याप्रमाणे पैसे मिळत नाही. व्यवस्थित लक्ष दिलं, खतपाणी व्यवस्थित घातलं तर पैसे राहतात. मार्केटिंग व्यवस्थित झालं तर पैसे राहतात भरपूर. ट्रान्सपोर्टची अडचण जास्त आहे. आता वाहतूक आम्ही असे बाहेरचे दलाल लोक इथं खरेदी करतात. काहींची सोय असलीच काय डायरेक्ट पाठवतात, नाही तर इथं दलालाला माल देतात. दलाल लोक मग इथं इकडून तिकडं पाठवतात. आणि असं पाठवायचं झालं तर शेतकऱ्याची जरा अडचण होती पाठवण्याची. साधारण एकरी पिकाला काय आपला दर नाही, सुरुवातीला तर ज्यावेळेस दसरा, दिवाळीचे, नाताळ संपेपर्यंत सरासरी 400-300-400 रुपये रेट मिळतो. नंतर नाताळ संपल्यानंतर मग मार्केट डाऊन येतं. मग फार 100 रुपये किलो, 150 रुपये किलो, इथून पुढं मग सीझन संपतो. ही तुमचं चॉकलेटसाठी, परत आईस्क्रीमसाठी, परत तुमच्या दारूसाठी, म्हणजे आता वाईन निघाली ना नवीन त्याच्यासाठीचा, म्हणजे आता जवळजवळ सगळ्या ह्याच्यात उपयोग होतो. असते भरपूर मागणी, त्यात कॅल्शियमचं ह्याचं प्रमाण असल्यामुळं मागणी भरपूर. साधारण या जावली भागामध्ये किती एकरामध्ये स्ट्रॉबेरी पिकवतात अंदाजे? तरी आता कसं कोल्हापूर साईडला बोललं तर सगळा ऊस असतो, तसं या भागात साधारण किती एकरी स्ट्रॉबेरी पिकवतात? तरी वाई, जावलीन, महाबळेश्वर म्हटलं तर 20,000 एकराची लागण होती सर. 20 नाही पण अगदी 15 तर नक्कीच. 15 5-5 हजार 3 गटात सर लागेल. 5-5 म्हणजे ते थोडाफार इकडचा भाग येतो, सातारमध्ये इकडचा येतो, वाई येतो, आता इथं खंडाळपर्यंत करतात. महाबळेश्वर, पाचगणी असं हे आपली स्ट्रॉबेरी आता मान भागात म्हणजे दुष्काळ भागात सुद्धा पिकवली जाते. सरासरी हा सातारा भाग आहे. जास्त भाग म्हणजे जावली, वाईन, महाबळेश्वर. स्ट्रॉबेरीचं माहेरघर. म्हणजे अगदी नाही म्हणतं तरी वर तुम्ही 1 एकर म्हणतं तरी अगदी 8 ते 10 हजार महाबळेश्वर, पाचगणीत लागण होत असते. आणि
7,000 खाली होत असं संपूर्ण, म्हणजे अगदी 15च्या आसपास तर लागण नक्की होती. तरुण पिढीला सांगायचं म्हटलं तर पीक चांगले, फक्त कष्ट केलं पाहिजे. कष्ट केलं तर उत्पन्न मिळतं, कष्ट नाही केलं तर उत्पन्न मिळणार नाही, पैसे होणार नाही. त्याला पहिल्यापासून भरपूर कष्ट आहे. जूनपासून पाऊस असतो, वारा असतो, त्यात प्लॅन्ट तयार करायचे, औषधं भरपूर असतात. शासनाकडं काय तुम्हाला अनुदान काय येते का शेतीसाठी? शासनानं अनुदान मंजूर केलं होतं मध्ये, पण ते शेतकऱ्यापर्यंत पोचत नाही. आता आम्ही नावं दिल्यात, नोंदणी केली, सगळं झालं, पण ते शेतकऱ्यापर्यंत अजून आलंच नाही आणि मिळालं नाही. काय सांगाल शासनाला तुमच्या वतीने शेतकरी म्हणून? शेतकरी म्हणून सांगायचं म्हटलं तर शासनानं जर प्रत्येक शेतकऱ्याला एकरी जर असे भांडवलासाठी सुरुवातीला जर लाखभर रुपयाची जर मदत केली तर भरपूर शेतकरी प्रगती करू शकतात. 1 लाखभर रुपये तरी सुरुवातीला हे झाल्यानंतर दिले पाहिजे अनुदान. आपलं बराचसा वर्ग म्हणजे ह्याच्यामध्ये शेतकरी वर्ग. शेतकरी वर्ग कसं आहे, आता ह्याच्यात पैसे भरपूर आहेत. तुम्हाला नोकरीत किती 10-20 हजारांनी बांधील झाला, जर व्यवस्थित लक्ष देऊन जर व्यवस्थित शेती केली तर तुम्हाला 8 दिवसाला लाखभर रुपये बी मिळतील. पण तेवढं कष्ट, तेवढी मेहनत केली तर तुमचा महिन्याचा पगार आहे. स्ट्रॉबेरी सारख्या पिकात 1 महिन्यात सुद्धा तेवढे पैसे वर्ष एवढे. माणूस जो आत्ताचे तरुण पोरं जी 10-10 हजारात मुंबईत जी कामं करतात, जाऊन महिन्याचे काय 2-3 हजार रुपये शिल्लक राहते. तर चांगली पिकं करण्यासारखी बी भरपूर आहेत. जर केली इथं तर भरपूर महिन्याकाठी लाख रुपये सुद्धा मिळायला काय भारी नाही. ज्यावेळेस दिवाळी दसऱ्यासारखे दर असतात त्यावेळेस 2 महिन्यात भांडवल घातले तर भरपूर पैसे होते. तर तरुण पिढीनं नोकरीकडे न वळता शेती केली तरी चांगलं आहे. फक्त कष्ट केलं पाहिजे, लक्ष देऊन केलं पाहिजे.